स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज 24वी ऊस परिषद. ऊसाचा दर आणि आंदोलनाची दिशा आज ठरणार. मनमानी पद्धतीने दूध संकलक संस्थांचे पैसे कपात केल्याचा आरोप करत दूध उत्पादकांचा गोकुळवर आज जवाब दो मोर्चा. शेतकरी आपल्या गाई म्हशींसह आंदोलनात होणार सहभागी. दिवाळी बोनस देण्याच्या मागणीकरता बेस्ट कामगार सेनेतर्फे वडाळा बेस्ट डेपो समोर आज आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर आंदोलनात सहभागी होणार. राजकीय पक्षांच्या बेकायदा फलकांविरोधात दाखल जनहित याचिकेवर काल पार पडली सुनावणी. 6 नोव्हेंबरला उच्च न्यायालय देणार निकाल. निलेश घायवळ प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची आज पत्रकार परिषद. काय होणार मोठे खुलासे, याकडे नजरा. सीबीआयच्या पथकाची नाशिकमध्ये मोठी कारवाई. सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकाला 5 लाखांची लाच घेताना अटक. वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीने केलेली अटक. उच्च न्यायालयाने ठरवली बेकायदा. ईडीकडे ठोस पुरावे नाहीत. अटक केलेल्या माजी आयुक्तांना सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश. शिल्पा शेट्टी प्रकरणात उच्च न्यायालयात आज पुन्हा होणार सुनावणी. कालच्या सुनावणीत शिल्पा शेट्टी माफीचा साक्षीदार झाल्या तरच त्यांना परदेशी जाण्याकरता परवानगी. उच्च न्यायालयाची टिप्पणी. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर. नाशिक प्रकल्पात तयार झालेले पहिले तेजस MK-1A हे लढाऊ विमान आकाशात उद्या घेणार भरारी. मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित मनाचे श्लोक आता तू बोलना नावाने आज प्रेक्षकांच्या भेटीला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.